नमस्कार, मी अपूर्वा वाणी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते पर्सोना या युट्यूब चॅनलवर. माझीच मी असं प्रत्येक महिला म्हणत असते आणि स्वतःच्या विश्वामध्ये गुंग होण्यासाठी प्रयत्न करते, पण ते इतकं सहज शक्य नाहीये ना. एक मुलगी, एक बहीण, कुणाची तरी बायको, आई या भूमिका पार पाडता पाडता ती जर एक अधिकारी सुद्धा असेल तर तिची होणारी तारांबळ केवढी मोठी असेल ना. मी आज तुम्हाला सगळ्यांना अशाच एका कशाला, सध्या अख्ख्या जळगावची धुरा जिच्या हाती आहे त्या डॉक्टर विद्या गायकवाड अर्थात आपल्या जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त यांची भेट घडवणार आहे. चला भेटूया आणि जाणून घेऊया ही सगळी तारांबळ, ही सगळी कसरत त्या कशी सांभाळतात आणि तरीही माझीच मी हे कसं म्हणू शकतात. विद्याताई नमस्कार. नमस्कार ताई. विद्याताई, मला माहितीये की तुम्ही सगळ्या भूमिकांमध्ये समरसून जगण्याचा प्रयत्न करता, पण त्यापूर्वी एक मुलगी, मराठवाड्याची मुलगी म्हणून तुमचा सुरू झालेला प्रवास हळूहळू जळगावच्या आयुक्तपदी आता तुम्ही विद्यमान आहात, कार्यरत आहात आणि सक्रिय आहात. तर हे सगळं त्याबद्दल जाणून घ्यायचंय की कसा झाला हा प्रवास एक मुलगी ते अधिकारी. नमस्कार. मी प्रॉपर सेलू तालुका जिल्हा परभणी येथील आहे. माझं 1ली ते 12वीचं शिक्षण सेलू तालुक्यालाच झालं. वडील कृषी अधिकारी होते, आई शिक्षिका होती. त्यामुळे एक घरामध्ये शैक्षणिक वातावरण पण होतं, शिवाय वर्किंग वुमनचं कल्चरही मी लहानपासून बघितलेलं आहे. प्लस पॉइंट असा झाला की घरी जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे जॉईंट फॅमिली असल्यामुळे आईला मी सगळ्यांसोबत वावरताना पाहिलेलं आहे. सर्व नातेवाईक ती कशी हँडल करायची. आई जेव्हा नोकरीला लागली तेव्हा 10 वर्ष आई एकटी महिला शिक्षिका म्हणून होते आणि सर्व पुरुष शिक्षक म्हणून होते. तर त्यावेळेस आईनं स्वतःला सांभाळत, घराला सांभाळत कसं घर मोठं केलं, स्वतःला मोठं केलं हे बघितल्यामुळे कळत नकळतपणे ते संस्कार झाले. कुटुंब, मुलं हे सांभाळत असताना, त्यांना संस्कार देत असताना आपल्याला आपली नोकरीही, आपला स्वाभिमानही कसा सांभाळायचा असतो. यासोबतच वडील शासकीय अधिकारी असल्यामुळे ज्या नागरिकांच्या अपेक्षा असतात, मोस्टली आमच्या घरी शेतकरी यायचे त्यावेळेस. जो पेरा लावायचा असतो, दुष्काळग्रस्त भागामध्ये जर काही पीक पेरणीला हे झालं, कमी जास्त झालं, आपत्ती आली, तर त्यासाठी जे शेतकरी घरी यायचे, जी मागणी करायचे की आमचा पेरा लावून घ्या, त्यावेळेस मी बघितलेलं आहे की वडील कसं प्रत्येकाला अटेंड करायचे आणि शेतकऱ्यांमध्ये कसं वडील ते समाधान घेऊन जायचे. त्यामुळे नागरिकांना कसं हँडल करायचं, त्यांच्या कशा अपेक्षांना हँडल करायचं हे कदाचित तेव्हापासून मी शिकत गेले. 12वीचं शिक्षण झाल्याच्या नंतर त्यावेळेस मेडिकल इंजिनियर असे 2च फील्ड असल्यासारखं असायचं. मग मी मेडिकलला ऍडमिशन घेतलं. भगवान होमिओपॅथिक कॉलेज औरंगाबाद येथे मी ऍडमिशन घेतलं. इंटर्नशिपला असताना माझ्या भावाचं डेस्क ऑफिसर म्हणून मंत्रालयात MPSC मार्फत सिलेक्शन झालं आणि त्याने त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमाला, तो स्टडी सर्कलचा कार्यक्रम होता, औरंगाबाद स्टडी सर्कल कोचिंग क्लासेसचा, आणि तिथे गुणवंत विद्यार्थ्यांचा, ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये मी गेले आणि तिथे एकाचं भाषण ऐकलं मी की मला सत्कार माझा विसरलेला आहे, माझा सत्कार करावा. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एक सत्कारासाठी का मुलगा सगळा कार्यक्रम डिस्टर्ब करतोय. पण त्याने स्टेजवर येऊन सांगितलं, मी अशा गावातून आलोय जिथे स्ट्रीट लाईट्स नाहीयेत, न्यूजपेपर येत नाही, आणि मला माझ्या आईला जाऊन सांगायचंय की माझा सत्कार झाला. कारण मी निघात होतो तेव्हा आई म्हणत होती सत्कार काय असतो, आणि तो सत्कार काय असतो हे मला माझ्या आईला जाऊन सांगायचंय, म्हणून मला हा सत्कार हवा. देन आय रिअलाइज की या मुलाकडे घरची चांगली आर्थिक परिस्थिती नाही, पुस्तक घेऊ शकत नाही, घरामध्ये दिवा असेल असं घर नाही, तरी सुद्धा हा मुलगा अभ्यास करून मेहनतीने इथपर्यंत आला. किमान माझी तरी अशी परिस्थिती आहे की डोक्यावर दिवा आहे, मी अभ्यास करू शकते. माझ्या आई वडिलांची अशी परिस्थिती आहे की ते मला पुस्तक घेऊन देऊ शकतात, तर मी का नाही करत आहे. आणि ती एक ट्रिगर म्हणतो आपल्याला, तो ट्रिगर होता आणि मी तिथून मग अभ्यासाला सुरुवात केली. आणि मला नेहमीच वाटायचं की कदाचित माझ्यात ती कॅपॅसिटी नाहीये की मी ते करू शकेल, परंतु पाठीराखा म्हणून माझा भाऊ माझ्यासोबत नेहमी होता. त्याने अभ्यासासाठी मार्गदर्शन केलं आणि त्याच्या मार्गदर्शनामुळे, माझ्या मेहनतीमुळे आणि आईवडिलांच्या आशीर्वादामुळे मी पहिल्याच अटेम्प्टला क्लास 1 अधिकारी म्हणून सिलेक्ट झाले. वा वा, क्या बात आहे. आणि अशा प्रकारे मी अधिकारी झाले. पण मग
कुटुंबियांचं पाठबळ छान मिळालं, अभ्यास हुशार होतातच हे लक्षात आलं. डॉक्टर झाल्यानंतर खरं डॉक्टर झाल्यानंतर एक नोबल कॉज आहे. मग अधिकारी व्हावं असं याकडे वळावं हे तुम्ही मला सांगितलं टर्निंग पॉइंट. पण मग असं तिथे द्विधा मनस्थिती नाही झाली कधी? हॉस्टेलला असताना शेजारच्या रूमच्या मुली किंवा हॉस्टेलमधल्या मुली सुद्धा असंच म्हणायच्या की आपण मेडिकल झालंय, इंग्लिशमध्ये आपण सायन्स बेस असल्यामुळे इंग्लिशमध्ये पुस्तक वाचले हा. आणि आता पुन्हा एमपीएससी साठी तू मराठीतून पुस्तकं वाचतेस. हा. म्हणजे त्यावेळेस जिओग्राफी हिस्ट्री वाचावं लागायचं. हं. तर त्यावेळेस हे मनात आलं की आपण असं का करतोय. परंतु मला आठवतंय फायनल इयरला एकदा मी अभ्यास करत बसलेली होते आणि आमच्या हॉस्टेलचा खिडकी किंवा हॉस्टेल आणि तिथून ते मेन गेट पर्यंत एक रस्ता होता हं. आणि त्या रस्त्यावर खडी टाकायचं काम सुरू होतं हं. आणि एक महिला जिचं लहान बाळ होतं, तान्हं बाळ होतं, ती त्या बाळाला पाजून यायची आणि खडी फोडायची. हं. पुन्हा ब्रेक झाला किंवा बाळ रडायला लागलं की पुन्हा जायची, बाळाला पाजायची आणि पुन्हा खडी फोडायची. कळत न कळतपणे त्या क्षणाला मला असं वाटलं की अशा एका वर्गासाठी आपण काम करायला पाहिजे. मी त्यावेळेस असं मनात ठाणलं की मी जेव्हा डॉक्टर होईल तेव्हा अशा मी जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी मी काम करेल, अशा लोकांसाठी काम करेल. एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षा हे एक असं मोठं माध्यम आहे की तुम्ही एका मोठ्या वर्गाला सेवा देऊ शकता, सुविधा देऊ शकता, जे एक डॉक्टर एका लिमिटेड वर्गाला देऊ शकतो. त्यामुळे मग मला असं वाटलं की डॉक्टर होऊन एमपीएससी करणं ही तितकंच चांगलं आहे. एका वर्गाला मी सेवा देऊ शकते म्हणून मी निवडलं. अच्छा. नाही, खूप छान. आज जळगावची धुरा तुमच्या हाती आलेली आहे. तर राजकारण आणि शासन या दोघांच्या समन्वयामधून खरं तर शहराचा विकास घडत असतो. तर आता पूर्णपणे तुमच्याकडे ते आल्यानंतर जबाबदारी जाणवतीये? नक्कीच. ज्या दिवशी प्रशासक म्हणून माझं ऑर्डर आली आणि माननीय महापौर मॅडमने एक बैठक घेतलेली होती. समारोप टाईप होता तो कार्यक्रम. हं. तिथे मी हेच बोलले होते की पॉवर्स कम्स विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. जरी पॉवर्स आल्या तरी जबाबदारी तेवढीच आली आणि माझं असं मत आहे की जबाबदारी जास्त वाढली कारण की आफ्टर जेव्हा मी प्रशासक झाले त्यानंतर जो माझ्याकडे नागरिकांना भेटण्याचा जो माझ्याकडे लोंढा येत आहे, जे नागरिक येत आहेत ते जास्त अपेक्षेने येत आहेत. बरोबर. की त्यांना वाटतं की आता मॅडम आमच्यासाठी काहीतरी करतील म्हणून. त्यामुळे जबाबदारी जास्त आहे मी असं म्हणेल आणि आम्ही आमचं ब्लूप्रिंट तयार करत आहोत की माझ्या प्रशासक काळामध्ये मला कोणते आपल्या शहरासाठी आवश्यक अशी कामं आहेत ती आपण केली पाहिजेत. त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करणार आणि त्याला आम्ही प्रायोरिटी देऊन कामं करणार. नक्कीच. हे झालं एक अधिकारी आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांचं म्हणणं. जळगावात फिरत असताना जळगावातल्या ज्या सगळ्या महिला आहेत, आता मी तुमच्याशी एक महिला म्हणून बोलणार आहे. कारण आम्हाला असं वाटतं की जळगावामध्ये पाहुणे आले तर कुठे जायचंय नातेवाईकांना घेऊन आपलं. तुम्हाला कधी असं तुमच्या मुलांना घेऊन जाताना वाटलं का? कारण मी तुम्हाला छान छान कार्यक्रमाला तुम्ही मुलांना घेऊन जाता असं बघितलंय की एक आई त्यावेळेला भूमिका निभावत असते. तर असं वाटतं तुम्हाला? मी नवीन नवीन जेव्हा ऍडिशनल कमिशनर म्हणून जॉईन केलेलं होतं तर मुलांना मी पहिल्यांदाच इकडं या भागात आलेली आहे जळगावमध्ये म्हणून खरंच काही माहित नाही. तर मी गुगलवरच टाकलं होतं. अच्छा. फिरण्यासाठी जागा कोणत्या. तर आपलं महात्मा फुले गार्डन आणि भाऊचं उद्यान हे दोन्ही जागा आल्या होत्या. मी स्वतः मुलांना घेऊन जायची तिथं खेळण्यासाठी. त्याच्यात दोन गोष्टी नागरिकांमध्ये मिसळण्यामध्ये माझ्या दोन स्वार्थ आहेत असं म्हणेल. नागरिकात मिसळलं तर नागरिकांच्या अपेक्षा कळतात. दुसरं महत्वाचं मी खुर्चीवरून खाली उतरले की मी हे विसरून जाते की मी आयुक्त आहे म्हणून. कारण तसं जर असेल तरच आपल्याला नेमक्या अडचणी काय आहेत नागरिकांना हे कळेल. मी बऱ्याच वेळेस डीमार्ट मध्ये शॉपिंगला जाते, इथल्या काही लोकल ठिकाणी शॉपिंगला जाते. त्यानिमित्तानं कळतं असं की खरंच कुठे पाणी लीक होतंय का, खरं कोणत्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. स्वतः साईट व्हिजिटला याच्यासाठीच जाते की जोपर्यंत फील्डवर जात नाही तोपर्यंत कळत नाही काय चाललंय ते. आणि मुलांना घेऊन मिसळण्याचा माझा उद्देश तोच आहे की त्यांनाही बोल्ड करण्याचा मी प्रयत्न करते. बरोबर. म्हणजे एक आईचं काम सतत चालू असतं. कारण मी अनेकदा बघितलेलं आहे की तुम्ही विविध कार्यक्रमांना मुलांना नेता, पुन्हा स्वतः सुद्धा सगळ्या कार्यक्रम, अगदी गणपतीची मिरवणूक असू दे, नाहीतर एखादा ऑर्केस्ट्रा असू दे, म्युझिकल शो असू दे, नाटक असू दे, तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असता आणि समरसून आनंद घेता त्या सगळ्या गोष्टीचा. यामागे दोन गोष्टी आहेत. एक तर मुलांना पण हे कळलं पाहिजे की त्यांना मोठं होऊन काय व्हायचंय.
जर ते माझं बघत असतील की मी कुठे जाते, मला कसा रिस्पेक्ट मिळतो, तर त्यांनाही हे कदाचित वाटेल की मी पण अधिकारी व्हायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, हार्ड वर्क शिवाय काही मिळणार नाही, हे गुण त्यांच्यावर व्हायला पाहिजेत, म्हणून मी त्यांना सोबत घेऊन जाते. आणि मी स्वतः इतर सांस्कृतिक कार्यक्रमात मिसळण्याचं काम असं की दिवसभर आमच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू असतात, काहीतरी भांडणं असतात, कोणत्या विषयातून बाहेर पडायचं असतं, कायदेशीर गोष्टी सुरू असतात. आणि त्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर रिफ्रेशमेंट इज द चेंज ऑफ द सब्जेक्ट. जर मी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये किंवा संगीतामध्ये स्वतःला रमवून घेतलं तर थोडा वेळ का होईना मी त्या रुटीन याच्यातून बाहेर पडते आणि रिफ्रेशमेंट होतं डोक्यातून, पुन्हा आम्ही फ्रेश डोक्यानं काम करू शकतो. तर या 2 गोष्टीसाठी मी मुलांनाही घेऊन जाते आणि मी स्वतःही मिसळते. येस, आम्ही पण ते बघितलेलं आहे. आता थोडासा एक वेगळा प्रश्न म्हणजे असा की आता ह्या सगळ्या तुमच्या बोलण्यामध्ये मुलांना पुढे जाऊन काय व्हायचं आहे हे त्यांना लक्षात यावं, हा एक आईचा प्रयत्न. पण हेच करत असताना नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्याकडनं त्यांच्याही अडचणी, समस्या ग्राउंड लेवलला जाऊन बघणं, तर हे मल्टीटास्किंग नाही का? नक्कीच, परंतु मी नेहमीच म्हणते की महिला आपण मल्टीटास्किंग आहोत. आता मी अगोदर जसं एका चुल्यावर एक भाजी करायचो, आता 4 बर्नरचे गॅस आलेले. तसं जर आपण 4 भाज्या एकत्रित करू शकतो तर 4 गोष्टीचं नियोजन देखील आपण एकत्रित करू शकतो. त्यामुळे आपण नक्कीच मल्टीटास्किंग आहोत. आणि लहानपणापासून कधी आई वडिलांनी हे शिकवलंच नाही की आपण अधिकारीपणासारखं वागलं पाहिजे म्हणून. जसं मी म्हटलं, जॉईंट फॅमिलीची मला सवय आहे, तर सगळ्यांना धरून चालण्याची सवय आहे. आणि नागरिक बेसिकली अधिकारी, प्रशासन हे सगळं कुणासाठी आहे? तर हे सगळं फक्त नागरिकांसाठी आहे. जर त्यांनाच मी तोडलं तर माझा अधिकारी होण्यास काही अर्थ नाहीये. तर मी नागरिकांना समजून घेतलं, नागरिकांची सेवा केली, त्यांच्या प्रश्नांना जर मी उत्तर देऊ शकले तरच मी यशस्वी अधिकारी आहे. नाहीतर फक्त या आणि पगार घ्या आणि नोकरीचा आजचा दिवस पुढे ढकला असे म्हणत असेल तर असे यशस्वी अधिकारी होऊ शकत नाही. एक थोडासा असा प्रश्न की या विविध भूमिका नात्यांमधल्या आणि अधिकारी म्हणून यात कधी असा एखादा एकच निवडायचं आहे की खूप कठीण आहे निवडणं पण करावं लागणार आहे, असा क्षण कधी आला का? होतं की घरच्यांनाही वेळ द्यायचा असतो. म्हणजे सिंपल अशी गोष्ट असते की एखाद्या वेळेस मुलाचा वाढदिवस आहे, मुलीचा वाढदिवस आहे किंवा आमची अॅनिव्हर्सरी आहे किंवा घरी सासू सासरे कशासाठी तरी बोलवत आहेत आणि मी नाही जाऊ शकत आहे. तर त्यावेळेस नक्कीच हॅट्स ऑफ टू माय फॅमिली की मला ते सपोर्ट करतात आणि माझ्या नोकरीला प्राधान्य दे म्हणतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की इच्छा असून देखील मी नोकरीला प्राधान्य देते. कारण की आज मला जो रिस्पेक्ट मिळत आहे तो फक्त माझ्या कामामुळे मिळत आहे, माझ्या नोकरीमुळे मिळत आहे. आणि त्या रिस्पेक्टच्या मला जर पात्र व्हायचं असेल तर मी त्याला न्याय दिला पाहिजे. नक्कीच. एक असा अजून पुन्हा प्रश्न की हे सगळं करत असताना काहीतरी मागे राहतंय जे मला करायचंय पण करू शकत नाहीये आज, असं काही आहे? बऱ्याच वेळेस होतं असं की पुस्तक वाचायला मला खूप आवडतं आणि आता जसे जसे अधिकार वाढत गेले तशी तशी जबाबदारी वाढत गेली, त्यामुळे वेळ मिळत नाहीये. परंतु मी पुस्तक वाचण्यासाठी खूप स्वतःला मिस करते की तेवढा वेळ देऊ शकत नाही. पण निश्चितच वेळ मिळाला तर तुम्ही ते कराल आणि करणारच आहात. नक्की. जाता जाता एक छोटासा असा प्रश्न आहे की तुमच्याकडे बघून अनेक मुलींना असं वाटतं की आपणही अधिकारी व्हायला पाहिजे, पण कुठेतरी निर्णय घेत असताना त्या थोड्याशा घाबरतात किंवा कधी कुटुंबाचा पाठिंबा नसतो, तर अशांसाठी काय सांगाल? मला खूप आवडतं मुलींना मार्गदर्शन करायला, कारण की मी बऱ्याच वेळेस हेच सांगितलेलं आहे, तेच सांगेल की 50% महिला ह्या आपल्या लोकसंख्येमध्ये आहेत. त्या जर आपल्या इकॉनॉमीमध्ये आर्थिक क्षमतेमध्ये जर आल्या तर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या इंडियाचीच प्रगती होणार आहे. आता मुली का करतात का? तर सगळ्यात महत्वाचं आधी त्यांनी स्वतःच्या काही गोष्टी स्वतःला क्लिअर केल्या पाहिजे. जसं की मला अजून आठवतं, मी 8वीला गेल्याच्या नंतर पहिला प्रश्न माझ्या शिक्षकांनी विचारला होता की मोठं झाल्यावर तू काय होणार? प्रत्येक वर्गातला विद्यार्थ्यांनी उत्तर देत होतं, मी डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. मी एकटी उभं राहून म्हटले होते की मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. बरं. वर्गातले सर्व हसले होते माझ्यावर. पण तेव्हा शिक्षकांनी मला सांगितलं होतं, म्हणजे वर्गाला समजून सांगितलं, तुम्ही तिला हसताय, तिला माहित नाही तिला काय करायचं, पण तिला हे निश्चित माहितीये की तिला काहीतरी करायचं. तसं प्रत्येक मुलीनं आधी स्वतः डिसाईड करा की त्यांना काय व्हायचंय. म्हणजे इंडिपेंडंट वुमन इतकी सुंदर अशी कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळेस मी हे म्हणते की वडिलाकडून किंवा नवऱ्याकडून पैसे घेण्यामध्ये काहीच हतबलता नाहीये, परंतु स्वतःचा खर्च स्वतः करणे यामध्ये जो आनंद आहे ना, त्याला इंडिपेंडन्स म्हणायचे. स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजे आणि हे करण्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं खूप महत्वाचं आहे.
दुसरं महत्वाचं की या गोष्टी मिळवण्यासाठी ज्ञान आणि हार्डवर्क या दोन्ही गोष्टीशिवाय तुम्ही हे मिळवूच शकत नाही. त्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. उद्या जरी तुम्ही काही सिलेक्ट झाल्या, अधिकारी जरी झाल्या, तरी मेहनत तुमच्यापासून सुटत नाही. फक्त मेहनतीचा प्रकार बदलतो. विद्यार्थी असताना माझी मेहनत वेगळी होती, अधिकारी झाल्यावर माझी मेहनत वेगळी आहे. पण मेहनत आयुष्यात कधीच सुटत नाही. प्लस तुम्हाला परफेक्ट होण्यासाठी नॉलेज कंटिन्युअसली मिळवावं लागतं. म्हणजे अभ्यास आणि मेहनत ह्या दोन्ही गोष्टी लागतात. आणि ह्या सगळ्याच्या उपर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर नैतिकता. तुमच्याकडे तुमचे संस्कार ही खूप मोठी पाठबळ आहे. तुम्ही कितीही मोठे झालात पण तुमच्याकडे संस्कार नसतील तर त्या संस्काराशिवाय तुमचं ते मिळवलेलं यश हे त्या कामाचं नाही. आणि मुलींना पुन्हा मी तेच सांगेन, आजच्या जगामध्ये मोबाईल, रील्स या इतक्या वाहत नेणाऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करा, स्वतःचा स्वाभिमान बाळगा. आणि मी जे स्वप्न म्हणजे मी जे म्हणून घरातून बाहेर पडलेले होते तेच मी तुम्हालाही सांगेल, असं कधीही वागू नका की ज्यामुळे आपल्या आईवडिलाची मान आपल्यामुळे खाली जाईल. हे जर तुम्ही पथ्य पाळलं तर यश हे तुमचंच आहे. वा, खूपच छान संदेश दिला तुम्ही सगळ्या जणींना. आणि एक आई, एक स्त्री या वेगवेगळ्या भूमिकांसह एक अधिकारी म्हणून जगता आहात आणि आमच्या जळगावचं रुपडं लवकरच पालटेल अशी अपेक्षा करते. कारण एका सक्षम हातामध्ये, एका सुजाण नागरिकामध्ये त्यांच्या हाती ही सत्ता आलेली आहे. सत्ता नाही म्हणणार मी, अधिकार आलेले आहेत. आणि त्यामुळे निश्चितच एक सक्षम स्त्री काय करू शकते हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार. विद्यार्थी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि नक्कीच जळगावकर सगळ्या ज्या माझ्या भगिनी महिला आहेत त्यासह सगळे नागरिक आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी. थँक्यू. धन्यवाद जळगाव.